नमस्कार मंडळी. सकाळ सकाळी गार्डन एरियामध्ये आलो. पहिलं म्हणलं बाबा स्वेटर काढून टाकावं, खूपच जास्त गरमी होत होती. तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या कमरेचा इश्यू झाला, त्यामुळे 3 दिवस मी जिमला गेलो नाही. तर सकाळ सकाळी तेच एक्सरसाइज करायला आलतो. तसं बऱ्यापेक्षा बरी झाली माझी कंबर. एक्सरसाइज झाल्यानंतर मी चाललो आता घरी जायची तयारी करण्यासाठी. तसं सकाळचं वातावरण खूपच जास्त मस्त होतं. जाता मला मित्र बसले, त्याला म्हणलं चल आता आवरायची तयारी करू. तो बोलला तुझा आवर. जय शिवराय मंडळी. कामावरून मी चाललो घरी. घरी आल्यावर फ्रेश होऊन मी घेतली सोयाबीन. आज मला बनवायचे होते सोयाबीनचे पराठे. मस्त पैकी सगळ्यात पहिलं सोयाबीन धुवून घेतली. कढईमध्ये थोडं टाकलं तेल गरम झाल्यानंतर मी टाकले सोयाबीनला मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. एकीकडे आईला सांगितलं कांदा आणि टोमॅटो कापून द्यायला. सोयाबीन फ्राय झाल्यानंतर मस्त पैकी मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची. जास्त नाही 55 सेकंड मध्ये बारीक होऊन जाती. तर मंडळी रेडी आहे आपले सोयाबीनचे पराठे. ह्याच्याने आपले मसल मास लवकर गेन होतात आणि जे लोक जिमला जातात त्यांच्यासाठी एक नंबर आहे ही रेसिपीची पूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर प्रोफाईल मध्ये जावा. मंडळी संध्याकाळच्या वाजलेत 5. आता चाललो मी आंघोळीला. सकाळी कामावरून आल्यावर तेल लावलेलं, त्यामुळे मी आंघोळीला नाही गेलो. माझी कंबर बऱ्यापैकी राहिले, त्यामुळे आता डेली जिमला जाणार. तर मंडळी रात्रीच्या वाजले 6. आता चाललो मी जिमला. जिम मध्ये आल्यावर आता वॉर्मअप सुरू केला. तसं आज माझा चेस्ट डे आहे. तर मंडळी रात्रीच्या वाजले 8:30. जिम वरून मी चाललो घरी जाऊन मला जायचं होतं कामावरती. घरी आल्यावरती फ्रेश होऊन घेतला दुसरा मेल खायला. तर मंडळी रात्रीच्या वाजले 9:30. जेवण वगैरे करून मी चाललो कामावर. तर मंडळी मी कामावर पोहोचलोय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.